आरक्षण पर जीआर जारी होने के बाद मराठा समाज के नेता मनोज जरांगे पाटिल ने अपना आंदोलन समाप्त कर दिया है। इधर नागपुर के संविधान चौक पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ का श्रृंखलाबद्ध अनशन जारी है। महासंघ का स्पष्ट कहना है कि सरकार के प्रतिनिधि से चर्चा किए बिना आंदोलन समाप्त नहीं किया जाएगा। इसी पार्श्वभूमि में मंत्री अतुल सावे ने अनशन मंडप में पहुंचकर ओबीसी नेताओं से चर्चा की। ओबीसी महासंघाचा बड़े साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बड़े साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी ओबीसी नाही कुणाच्या बापाच्या, आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच्या, आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एकच सर्व ओबीसी सर्व। मी आत्ताच सांगितलं की ज्या 14 मागण्या माननीय पवार साहेबांनी दिल्या होत्या त्यातल्या जवळजवळ 12 मागण्या या आमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे त्या आम्ही नक्कीच मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरीजना बोलून त्याचे जीआर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू। 1 महिन्याच्या आत त्यांना त्यांचे सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याचे जीआर काढून द्यायचा प्रयत्न करू। आणि ऑलरेडी रायवाडे साहेबांनी शेतकऱ्यांचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, असे अनेक विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। महाज्योतीचे विषय आहेत। या सगळ्यामध्ये आवर्जून लक्ष 1-2 विषयामध्ये जे कॅबिनेट समोर जायचे विषय आहेत ते नक्कीच कॅबिनेट समोर घेऊन त्याची मान्यता घेऊन त्या सगळ्यांना आम्ही नक्कीच न्याय देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार माननीय मंत्री अतुल सावे, माननीय आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार धरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये माजी खासदार डॉक्टर महात्मे साहेब शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। आपल्या समोर आम्ही आमच्या 14 मागण्या वाचून दाखवल्या। माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत त्यापैकी 12 मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील आणि ज्या उर्वरित 2 मागण्या आहेत त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यासुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याबद्दल मी स्वतः आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी हितचिंतक हे समाधानी आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे, मंत्री महोदयांचे सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शित करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे। हा मोठा विजय आहे का तुमच्या आंदोलनाचा? तुम्ही आतापर्यंत ओबीसीसाठी लढत आलेला हा मोठा विजय म्हणायचा? नक्कीच मोठा विजय आहे। सर्वात मोठा आतापर्यंत 59 शासन निर्णय निघालेले आहे। हा सर्वात मोठा विजय असा आहे की आपण 2 वर्षापासून बघता आहात की आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुटुंबांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या दोन्ही मागणीला सरकारने धक्का लागू दिला नाही। सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारस सुद्धा या शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही। आणि ज्या उर्वरित 13 मागण्या आहेत त्यापैकी 11 मागण्यांचे जीआर आम्हाला 1 महिन्याच्या आत मिळणार आहे। याच्यापेक्षा जास्त उपलब्धी काय पाहिजे? मराठा आंदोलनासाठी जीआर काढले आणि तो ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण झालाय, तो तुमचा दूर झालाय? माझा कालच दूर झाला। मी कालच सर्व माध्यमांसमोर बोललो की या नवीन शासन निर्णयामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही। परत एकदा परिणय फुके संकट मोचन म्हणून आले का? हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व हितचिंतक जे संपूर्ण महाराष्ट्रातनं या ठिकाणी येत गेले, या महासंघाच्या या आंदोलनाला पाठिंबा देत गेले आणि आमचं हे आंदोलन, आमच्या ह्या मागण्या माननीय मुख्यमंत्री आणि इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याकरता डॉक्टर परिणय फुके यांनी जो पुढाकार घेतला, रात्रंदिवस मेहनत केली, त्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या मागण्या पोहोचल्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवलं, त्याच्यामध्ये त्यांचाही समावेश होता, तेही आले आणि त्यांच्याच माध्यमातून पुढच्या 12 जीआर आम्हाला लवकरात लवकर मिळतील याविषयी मला खात्री आहे।